वरुड येथे श्रीरामनवमी निमित्त निघाली भव्य शोभायात्रा। शोभायात्रेला बघण्यासाठी वरुड शहरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी। या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 7841955705। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड। केदार चौक परिसरात पंचक्रोशातील हजारो नागरिकांनी एकत्रित येत केले शोभायात्रेचे स्वागत। शोभायात्रेतील हनुमानजीच्या झाकीने वेधले वरुडकरांचे लक्ष। जय श्रीराम या जय घोषाने दुमदुमली वरुड संत्रानगरी। वरुड येथील शोभायात्रेची होत आहे संपूर्ण विदर्भात चर्चा। केदार चौक परिसरातील नजाऱ्याची देखील होत आहे चर्चा। विदर्भात सुप्रसिद्ध असणाऱ्या वरुड येथील श्रीरामनवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेची चर्चा सध्या संपूर्ण विदर्भात सुरू आहे। कारण यावर्षी वरुड शहरातील शोभायात्रा बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या ही रेकॉर्ड ब्रेक झाली होती। विशेष म्हणजे या शोभायात्रेचे आगमन जेव्हा केदार चौक परिसरात झाले तेव्हा हजारो नागरिकांनी या शोभायात्रेचे स्वागत केले व या शोभायात्रेत विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध हनुमानजीची झाकी होती। तर या झाकीने काही वेळासाठी संपूर्ण वरुडकरांचे लक्ष वेधून घेतले होते। केदार चौक परिसरातील देखाव्याची चर्चा देखील सध्या संपूर्ण विदर्भात सुरू आहे। विशेष म्हणजे या शोभायात्रेत विविध पथक, विविध झाकी सर्व नागरिकांना पाहायला मिळाल्या। तर युवकांसह पुरुष मंडळी व महिलांचा देखील या शोभायात्रेत हजारोच्या संख्येत सहभाग दिसून आलाय। आम्ही या शोभायात्रेचा विशेष आढावा घेतलाय, पाहूया। लाखोच्या संख्येने नागरिकांनी या शोभायात्रेचं भव्य दिव्य स्वागतही केलेलं आहे। शहरातील मुख्य चौक असलेला केदार चौक परिसरात आता या शोभायात्रेचं आगमन झालेलं आहे आणि आपण बघू शकतो मागील 20 वर्षापेक्षा या वर्षी आता रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या शोभायात्रेचं स्वागत करण्यासाठी राम भक्त असो किंवा वरुड तालुक्यातील नागरिक लाखोच्या संख्येने आपण बघू शकतो हे सर्व राम भक्त या ठिकाणी जमलेले आहेत आणि सर्व या शोभायात्रेचं भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करते आहे। या साइडला देखील सर्व राम भक्त जमलेले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। भव्य दिव्य ही शोभायात्रा आहे। काय काय नेमकं या शोभायात्रेत आहे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर या शोभायात्रेमध्ये भव्य दिव्य जो रथ होता, प्रभू श्रीरामांची जी मूर्ती होती ती आता केदार चौक परिसरात पोहोचलेली आहे आणि फुलांचा वर्षाव करून प्रभू श्रीरामांच्या शोभायात्रेचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। विक्रम ठाकरे मित्र परिवारातर्फे या फुलांचा वर्षाव करून या ठिकाणी स्वागत सुरू आहे आणि खरं तर सर्व नागरिक या ठिकाणी टाळ्या वाजवून या झाकीचं, या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं स्वागत करत आहेत। आम्ही तुम्हाला सांगितलं की या वर्षीची जी नागरिकांची गर्दी होती ही रेकॉर्ड ब्रेक झालेली आहे आणि आपण बघू शकतो जय श्रीरामचे नारे या ठिकाणी आता लावण्यात येते आहे। प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी आलेली आहे। वरून आता या ठिकाणी हनुमानजीची झाकी उतरेल आणि फुलांचा वर्षाव या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर होणार आहे आणि जेसीबीच्या माध्यमातून देखील फुलांचा वर्षाव या ठिकाणी सुरू आहे। वरुड तालुक्यातील मोठे दिग्गज नेते असो की वरुड शहरातील विशिष्ट नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं हारार्पण करते आहे आणि भव्य दिव्य स्वरूपात स्वागत देखील करते आहे। आपण
लक्ष या सर्व शोभायात्रेमध्ये होतं। आपण बघितलं ही भव्य दिव्य शोभायात्रा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण सांगितलं की यावर्षी रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी गर्दी जमलेली होती। केदार चौक परिसरात आटोक्यात ही गर्दी येत नव्हती, मात्र पोलीस बंदोबस्त होता। प्रभू श्रीरामांचे जे भक्त आहे, जे विश्व हिंदू परिषदचे बजरंग दलचे कार्यकर्ते आहे, त्यांनी ही गर्दी आटोक्यात आणली आणि कुठलाही अनुचित प्रकार न घडू देता भव्य दिव्य स्वरूपाची ही रॅली आनंदात या ठिकाणी जाते आहे। मात्र या रॅलीचं स्वरूप सुरुवातीला कसं होतं, या रॅलीची सुरुवात कशी झाली, या रॅलीची सुरुवात करताना येथील बजरंगींना काय त्रास झाला हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। या शोभायात्रेचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कट्टर बजरंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश भाऊ घारडात काय सांगणार भाऊ, केव्हा सुरुवात केलेली होती श्रीराम नवमी निमित्त निघालेल्या या शोभायात्रेची? जय श्रीराम। आपले तर जे प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर आहे हे 1800 शतकातील आहे आणि ही शोभायात्रा सुरुवात झाली आहे सन 2000मध्ये। त्यावेळेस शासन परवानगी देत नव्हतं आणि मोठी मस्जिद म्हणजे जामा मस्जिद आणि राम मंदिर समोरासमोर सोबतच नगर परिषद एक वरुडाला अगोदरच्या काळातला थोडा दंगावंगा झाला असल्यामुळे परवानगी न देण्याची मिळत नव्हती। आम्ही प्रशासनाला विश्वास देऊन की श्रद्धा आणि शांती संस्कार याचं मिलन घडून दाखवणं आज आपण पाहत आहे। हजारोच्या संख्येने प्रभू श्रीराम भक्त आलेले आहेत, प्रभू श्रीरामाचे भक्त आलेले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, घडणार नाही। वरुड तालुक्यामध्ये मोर्शी तालुका असो, सोबतच मध्य प्रदेश मुलताईवरून सुद्धा लोक आलेले आहेत आणि आम्ही येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं स्वागत करत आहे। आमच्याकडून कधीही अनुचित प्रकार घडणार नाही आणि श्रद्धेचं वातावरण दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे। हे जे तरुण मंडळी आहेत हे जर श्रद्धेकडे संस्काराकडे वळत असेल तर आपल्याला निश्चितच आनंद व्हायला पाहिजे। भाऊ मला सांगा, आपण या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या रामनवमी निमित्त ही शोभायात्रा काढली, नेमकी संकल्पना कशी सुचली होती की वरुड शहरात देखील रामनवमी निमित्त भव्य दिव्य शोभायात्रा निघावी? प्रभू श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम संपूर्ण हिंदूंचं आणि हिंदुस्थानाचं दैवत आहे। आमचे तर 1800 शतकातील मंदिर आहे हिमाळपंथी आणि या मंदिरातून बहुतेक लोकांना माहितीच नव्हतं वरुड शहरामध्ये नेमकं मंदिर कुठे आहे आणि हाच खास उद्देश होता आमचा सुरू करण्याचा श्रीरामनवमी की लोकांना मंदिर दिसलं पाहिजे आणि दर श्रीरामनवमीला शोभायात्रा निघाली पाहिजे। शोभायात्रेचं स्वरूप दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे आणि श्रद्धासुद्धा लोकांची प्रभू श्रीरामचंद्रावर वाढत चाललेली आहे। मला सांगा, आपण जर बघितलं तर मागील वर्षात यामध्ये फक्त तरुणांचा सहभाग राहायचा, मात्र आता एक विशेष गोष्ट घडलेली आहे की ज्या सासरवाडी इथून महिला गेल्या, ज्या मुली लग्न करून गेल्या, त्या सुद्धा आता परत येते आहे ना आपल्या सासरवाडीमध्ये अभिमानानं सांगताय। कसं वाटतं मनाला आज? एकदम आनंद वाटतो आणि ही आमची उपलब्धी आहे की या वरुड तालुक्यातील मुली, शहरातीलच नाही तर पूर्ण तालुक्यातील मुली या 10-15 वर्षात ज्या सासरवाडीला गेलेल्या आहेत त्या श्रीरामनवमीला परत येतात आणि सासरी जर गोष्ट सांगायची असेल, श्रीरामनवमीची शोभायात्रा जर पाहायची असेल, उत्सव पाहायचा असेल तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या वरुडमध्ये चला आणि पहा। आम्हाला त्याचा खूप सार्थ अभिमान वाटतो। मला सांगा, विदर्भात नव्हे तर चांगल्या प्रकारची रॅली या ठिकाणी होते, कसं वाटतं मनाला? हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे गेल्या 19 वर्षापासून आपल्या 23 वर्ष आहे हे रामनवमी एक छोटंसं स्वरूप होतं। जेव्हा आम्ही पहिल्यांदा 2000मध्ये ही रॅली काढली तेव्हा 4 बँडवाले आपल्या इथेच आमचे मातंग बंधू होते आणि एक रिक्षा आणि एक आपला छोटासा प्रभू श्रीरामाचा फोटो। ह्या हिशोबानं आम्ही हे छोटं स्वरूप आज ही भव्य दिव्य झालेला आहे आणि हा सगळा जो आहे हा जो वरुड शहरवासी आहे यांच्या मदतीने ही सगळं रॅली निघत आहे। याच्यात कोणत्याही पक्षाचा कोणत्याही व्यक्तीचा विषय नाही आहे। सगळं हे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि व्यापारी संघटन जे गावातले जे प्रतिष्ठित नागरिक आहे, सामाजिक नागरिक आहे, त्यांच्या मदतीने हा भव्य दिव्य कार्यक्रम आज आपल्या वरुड तालुक्यात शांततेत पार पडलेला। सर, सेवा सुरक्षा संस्कार म्हटलं जाते, बजरंग दलची टॅगलाईन आहे। काय त्रास झाला आज बंदोबस्त करताना? काही त्रास
त्रास होऊ दिला का? अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. स्वयंसेवकांनी खूप चांगली मदत केली आहे. पोलीस आणि स्वयंसेवक चांगला बंदोबस्त शांततेत पार पडतोय आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज होती. अतिशय उत्स्फूर्त नागरिकांनी 3 वर्षाच्या ब्रेकनंतर, कोरोनाच्या नंतर मागच्या वर्षी होती पण यावर्षी अतिशय जबरदस्त रॅली देखावे आणि पोलीस आणि स्वयंसेवकांचं खूप मोठं योगदान आहे की ज्यांनी बराचसा मदत केलेलं आहे आणि स्वतःहून व्हॉलंटियर्स त्यांनी स्वयंसेवकत्व पत्करून ते रॅली काढून देत आहेत. आपण बघू शकतो सर्वांनी बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचं कौतुक केलेलं आहे आणि भव्य दिव्य स्वरूपाची जी रॅली होती त्याचं देखील कौतुक केलेलं आहे. अभिमान वाटतो आम्हाला असं देखील या ठिकाणी सर्व बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन प्रीतम नानोटकर सह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. शहरात श्री रामनवमी निमित्त अमरावती टुडे न्यूजने जे भव्य दिव्य कव्हरेज दिलं त्यामध्ये आम्हाला सहकार्य लाभलं चैतन्य भाऊ चुके, जे ड्रोन वाले हे आहेत, ऑपरेटर आहेत, ज्यांनी ड्रोन अतिशय सुंदर पद्धतीने ऑपरेट केलेला आहे. ते चैतन्य भाऊ चुके आपल्यासोबत होते. श्री माऊली फोटोग्राफीचे संचालक प्रीतम भाऊ नानोटकर होते आणि साई फोटोग्राफीचे मित्र आमचे पट्टणचे देखील होते आणि अमरावती टुडे न्यूजचे मेंबर सर्वांनी मेहनत घेत एक उत्कृष्ट असं कव्हरेज श्री रामनवमीच्या शोभायात्रेचं दिलेलं आहे. धन्यवाद. आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आजच आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा.